नमस्कार मित्रांनो, स्मार्ट एम पी एस विथ भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, 2025चा हा क्वेश्चन पेपर आहे जो की 4 जानेवारी 2026ला झाला. या क्वेश्चन पेपरमध्ये इतिहासाचे 10 प्रश्न दिलेत. इतिहासाचे 10 प्रश्न येतात, जॉग्रफीचे 10 प्रश्न येतात, हे आपल्याला ठाऊक आहे. ह्या इतिहासाच्या 10 प्रश्नांपैकी आपण त्या प्रत्येक प्रश्नाचं पॉईंट वाईज ॲनालिसिस करूया, जेणेकरून भविष्यामध्ये जे काही प्रश्न येतील त्या प्रश्नांना ॲड्रेस करायला आपलं सोपं जाईल. तर आपल्याला माहिती आहे की कंबाईनच्या पेपरमध्ये जे काही प्रश्न फ्रेम होतात त्या प्रश्न फ्रेम होण्याला काहीतरी बेस असतो, आणि तो बेस म्हणजे याच्या अगोदर 21, 22, 23, 24मध्ये पूर्व परीक्षेमध्ये किंवा मुख्य परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आले त्या प्रश्नांना धरूनच नवीन प्रश्न फ्रेम होतात. म्हणजे जर अगोदर एखाद्या प्रश्नामध्ये ऑप्शन असेल तर त्या ऑप्शनवरती भविष्यामध्ये जाऊन प्रश्न फ्रेम होतात, आणि म्हणून प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं. आणि हा जो पेपर आहे 4 जानेवारी 2026चा, याचं ॲनालिसिस आपण करूया. तुम्हाला या प्रकारे ॲनालिसिस ह्या प्रश्नाचं मिळेल की त्या प्रश्नाच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तो मी चांगला ॲनालिसिस करून त्याची बाजूची इन्फॉर्मेशन मी कलेक्ट करून तो सर्व मी इथं देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला हे ज्या आजूबाजूला जे काही या प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिलं आहे त्यावरती प्रश्न फ्रेम झालेले पाहायला मिळतील. तर तुम्ही सुद्धा असंच प्रयत्न करा. हा पेपर तुमच्याकडे 100% असेल. मी ज्या काही गोष्टी सांगतो त्या गोष्टी तुम्ही क्वेश्चन पेपरवरती नोट करून घ्या, आणि यालाच ॲनालिसिस असं म्हटलं जातं. प्रत्येक ऑप्शनवरती जे काही, आता समजा हा जो मुझफ्फर बॉम्ब खटला, या बॉम्ब खटल्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे की आईबाने शिवराम पंत परांजपे हे या प्रश्नाचा आन्सर दिलं आहे. पण बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत, जसे की अच्युतराव ऑप्शन्स आहेत, जसे की अच्युतराव कोलटकर असतील, पृथ्वीगीर हरिगिरे. खरं तर पृथ्वीगीर हरिगिरांवरती विशेष असं काही नाही आहे, पण हे जे अच्युतराव कोलटकर, लोकमान्य शिवराम पंत परांजपे, भविष्यामध्ये या गोष्टींवरती प्रश्न फ्रेम होऊ शकतील. तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढची जी 20-25 मिनिटाची ही जी व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे ॲनालिसिस पाहायला मिळेल. तर नक्की तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि याच्या आजूबाजूला जे काही मी प्रश्नाच्या आजूबाजूचा कंटेंट सांगतो तुम्ही तो क्वेश्चन पेपरवरती नोट करून घ्या, जेणेकरून एकतर क्वेश्चन पेपर तुमच्या डोळ्याखाली राहील आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया आहे तो पण तुमच्या डोळ्याखालून जाईल. त्याच्यामुळे असे दोघंही फायदे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा मित्रांनो, 4 जानेवारी 2026चा हा पेपर आहे. 4 जानेवारी 2026चा, आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इतिहास हा जो सेक्शन आहे, ह्या इतिहासाचे 10 प्रश्न विचारले. फक्त 1 मिनिट द्या मला. ठीक आहे, इतिहासाचे ऑलमोस्ट जवळपास 10 प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहेत. जॉग्रफीचा ॲनालिसिसची व्हिडिओ मी मागे टाकली मित्रांनो, तुम्हाला बघितली नसेल तर ती व्हिडिओ बघून घ्या. बघा काय म्हटलं त्यांनी, ब्रिटिशांनी. खरं तर मी तुम्हाला इथं लॉजिक पण सांगण्याचा प्रयत्न करेल, प्रश्नाचे पॅटर्न पण तुम्हाला दाखवेल, आणि ह्या प्रश्नाचं ॲनालिसिस पण आपण करून घेऊ. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत तिंबटिंब यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. तर हा जो देशद्रोहाचा खटला हा कोणावरती दाखल केला होता? पहिलं ऑप्शन येतं लोकमान्य टिळक, दुसरा ऑप्शन येतं शिवराम पंत परांजपे, तिसरं ऑप्शन येतं अच्युतराव कोलटकर, आणि चौथं ऑप्शन येतं पृथ्वीगीर हरिगीर. अगोदर मी याच्या ॲप्रोचवरती बोलतो. सगळ्यात काय करायचं की याच्यामध्ये इतिहासामध्ये मोस्टली हे लॉजिक आपल्याला अप्लाय होताना पाहायला मिळतं. मोस्टली इतिहासाच्या प्रश्नांमध्ये आपल्याला हे लॉजिक अप्लाय झालेलं पाहायला मिळतं की मोस्टली उत्तर जे फेमस पर्सनॅलिटी असतात ते याचे उत्तराचा भाग असतात. म्हणजे लोकमान्य टिळक हे फेमस आहे, शिवराम पंत परांजपे हे दोघं जण फेमस आहे इतिहासामध्ये. सगळ्यात जास्त फेमस लोकमान्य टिळक आहे, नंतर इतिहासामध्ये काम शिवराम पंत परांजपेंचं आहे, आणि मग अच्युतराव कोलटकर, पृथ्वीगीर हरिगिर जे आहेत त्यांचं इतिहासामध्ये काम फारच कमी, म्हणजे नसलंच जमा आहे. त्यामुळं उत्तर लिहायचं असेल तर आपण मोस्टली फेमस पर्सनॅलिटी लिहितो, आणि मोस्टली या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळक हे जास्त फेमस पर्सनॅलिटीज आहेत. तर ह्या प्रश्नाचं 90% लोकांनी उत्तर लोकमान्य टिळक लिहिलं होतं, पण याचं उत्तर आयोगाने शिवराम पंत परांजपे दिलं. तर पहिली गोष्ट कळली, इतिहासामध्ये जे प्रश्न माहीत नसतील तर जे प्रचलित फेमस व्यक्ती असतात ते उत्तराचा भाग असतात. तर हा जो मुझफ्फरपूरचा खटला आहे मित्रांनो, हा 1908 या सालामध्ये झालेला, बिहारमध्ये झालेला. 1908 साल लक्षात ठेवायचं, हा खटला बिहारचा आहे. बिहारमध्ये जे न्यायाधीश होते ज्यांचं नाव होतं किंग्सफोर्ड, हे जे किंग्सफोर्ड न्यायाधीश होते हे यांच्या न्यायिक कामगिरीमधनं जे भारतीय लोक असतील त्यांच्यावरती थोडेसे जाचक गुन्हे दाखल करत होते, आणि म्हणून हे जे किंग्सफोर्ड आहे यांच्याविषयी भारतीय जनतेमध्ये प्रचंड संभ्रम होता, प्रचंड राग होता, द्वेष होता, आणि म्हणून खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी
यांनी हा जो बॉम्ब आहे यांच्या गाडीवरती फेकला होता आणि खरं तर हे जे किंग्सफोर्ट आहे या बॉम्ब हल्ल्यामधनं वाचले देखील होते. हा 1908चा खटला आहे. कधी कधी इतिहासामध्ये क्रोनॉलॉजी लावा, म्हणजे कोणतं साल आधी घडलं त्याच्यानुसार तुम्ही ह्या प्रश्नाची मांडणी करा, असे पण प्रश्न येतात. त्यावेळेस आपल्याला त्याचा साल माहीत असणं अपेक्षित आहे. तर हा खटला 1908चा बिहारमधला आहे, बरोबर. तर मग काय झालं की जे शिवरामपंत परांजपे यांचं एक वृत्तपत्र होतं काळ, आणि हे काळ या वृत्तपत्रामधनं हा जो मुझफ्फरपूरचा बॉम्ब खटला आहे या बॉम्ब खटल्यावरती त्यांनी काळ या वृत्तपत्रामधनं टीका केली होती, त्याच्यावरती लेख लिहिले होते, आणि म्हणून यांच्यावरती सेडिशन खटला म्हणजे देशद्रोहाचा खटला भरला होता. IPCच्या कलम 124 अंतर्गत 124A अंतर्गत यांच्यावरती देखील हा खटला भरलेला होता. पण खरं ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर लोकमान्य टिळकच असायला पाहिजे होतं, कारण लोकमान्य टिळक जे आहेत त्यांच्याविषयी आधी आपण बघूया. लोकमान्य टिळक जे आहेत त्यांनी गीता रहस्य नावाचा जो ग्रंथ आहे हा लोकमान्य टिळकांचा आहे. आर्टिक होम इन वेदाज हा जो खील ग्रंथ, आर्टिक होम इन वेदाज असेल, गीता रहस्य असेल, हे टिळकांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. टिळकांनी केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्र देखील काढलेले आहेत. मराठाची लँग्वेज होती इंग्लिश, आणि केसरी हे जे वृत्तपत्र आहेत, केसरी हे जे वृत्तपत्र हे मराठीमध्ये होतं. म्हणजे मराठा इंग्लिशमध्ये होतं, केसरी मराठीमध्ये होतं. आणि त्यांनी 1893मध्ये गणेशोत्सव चालू केला होता आणि 1895मध्ये शिवजयंती. लक्षात ठेवा, 1893ला अगोदर गणेशोत्सव आहे आणि 1895ला नंतर शिवजयंती. अगोदर गणेशोत्सव चालू केल्यानंतर शिवजयंती चालू केली होती. यांनी होम रूल देखील चालू केलेलं होतं. होम रूलमध्ये त्यांना मदत करण्यासाठी ॲनी बेझंट होता. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होम रूल देखील चालू केलेलं होतं. हा जो मुझफ्फरपूरचा जो खटला झाला होता, मुझफ्फरपूरचा 1908मध्ये, या खटल्या झाल्यानंतर त्यांनी केसरीमध्ये लेख लिहिले होते, आणि या लेखांमध्ये महत्त्वाचा लेख लिहिला होता, केसरीमध्ये लेख लिहिले होते या खटल्याच्या रिलेटेड 1908मध्ये. देशाचं दुर्दैव नावाचा लेख त्यांनी लिहिला होता, आणि हे इथं उपाय पाहिजे होतं, हे उपाय टिकणारे नाहीत असे जे लेख ह्या लेखांमधनं देशाचे दुर्दैव हे उपाय टिकवू नयेत असे जे लेख आहेत ते मुझफ्फरपूरच्या बॉम्ब खटल्याच्या संदर्भात त्यांनी 1908मध्ये केसरीमध्ये लिहिले होते, आणि म्हणून त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खटला भरला होता. आणि मग लोकमान्य टिळकांना 6 वर्षांचा जी शिक्षा झालेली होती त्यांना मंडाले या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं होतं, आणि त्यांच्यावरती IPCचा कलम 124A अंतर्गत त्यांच्यावरती खटला भरलेला होता. आणि मग ह्या तुरुंगात असतानाच त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ टिळकांनी लिहिला होता, बरोबर. तर टिळकांचा अजून एक खटला टिळकांवरती भरलेला होता. खरं तर 1897 हे साल होतं. 1897ला पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरलेली होती, आणि त्यावेळेस पुण्याचे जे कमिशनर होते ते रँड होते. मग पुण्यामध्ये जे काही प्लेगचे जे काही काय म्हणतो आपण त्यांना, ज्या लोकांना प्लेग झालेला असेल त्या लोकांचा शोधाशोध घ्यायची, त्यांच्यावरती उपचार करायचे, त्यांना बाजूला ठेवायचं, अशा प्रकारचे प्रोसेस ही पुण्यामध्ये चालू होती. रँडने हे सर्व कामं करायला इंग्रज अधिकारी पाठवलेले होते. त्यावेळेस खरं तर कमिशनर रँड होते, आणि अधिकारी म्हणून आयस्ट यांची नेमणूक केलेली होती. मग हे जे ब्रिटिश लोक होते ते भारतीयांच्या पुण्यामध्ये जे लोक आहेत त्या लोकांच्या घरामध्ये जायचे, त्यांच्या स्त्रियांची अवहेलना करायचे, तिथं जे देवांचे जे काही मंदिरं असतील देवांचे अवहेलना करत होते. आणि म्हणून या संदर्भामध्ये हे जे ब्रिटिश रँड आणि आयस्ट यांच्या विरोधात पुण्यामध्ये प्रचंड द्वेष यांच्याविषयी पसरलेला होता. आणि म्हणून दामोदर चापेकर, बाळकृष्ण चापेकर असतील, तर ह्या दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर यांनी रँड आणि आयस्ट जे होते त्यांच्यावरती गोळीबार केला होता. याच्यामध्ये नेमकं झालं, रँड फक्त जखमी झाला, पण जे आयस्ट होता या आयस्टला त्याच्यामध्ये मृत्यू पावलेला होता. आणि यांच्यावरती जो गोळीबार केला तो दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकरांनी केला, ही जी माहिती आहे ती ब्रिटिशांना द्रविड बंधूंनी दिली होती. आणि मग ह्या द्रविड बंधूंची सुद्धा हत्या नंतर वासुदेव चापेकरांनी केली, आणि सरतेशेवटी दामोदर, बाळकृष्ण आणि हे जे वासुदेव चापेकर यांची हत्या झालेली होती. आणि या संदर्भामध्ये 1897चा हा जो विषय होता या संदर्भामध्ये सुद्धा टिळकांनी केसरीमध्ये एक लेख लिहिला होता, आणि त्या लेखाचं नाव होतं सरकारचे डोके ठिकाणावर आहेत का, या प्रकारचा लेख या संदर्भात टिळकांनी केसरीमध्ये लिहिला होता. म्हणजे तुम्हाला इथं 3 प्रकारचे लेख आपल्याला पाहायला मिळतात. इथं जर पाहिलं तर देशाचे दुर्दैव आणि हे उपाय टिकणारे नाहीत हे जे लेख आहे ते 1908 सालच्या मुझफ्फर बॉम्ब खटला त्याच्या संदर्भात टिळकांनी केसरीमध्ये लिहिले होते. आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहेत का हे 1897चा जो प्लेगचा विषय त्या संदर्भात केसरीमध्ये टिळकांनी लेख लिहिले होते. आणि या संदर्भात सुद्धा
टिळकांवरती खटला भरवण्यात आलेला होता. तर यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न येतात. हा तर आताचा प्रश्न आहे, हे तर तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाचं नाव तुम्हाला पाहायला मिळतं बघा, अच्युतराव कोल्हटकर. अच्युतराव कोल्हटकरांचं फार इतिहासामध्ये आपल्याला अभ्यासासाठी जास्त काम नाही आहे. इतिहासामध्ये त्यांचं काम आहे, पण अभ्यासासाठी जास्त काम नाही. अच्युतराव कोल्हटकर हे पत्रकार होते आणि त्यांनी संदेश नावाचं जे वृत्तपत्र आहे हे काढलेलं होतं. परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येतो, त्यामुळे तुम्हाला संदेश नावाचं जे पत्र आहे ते पुण्याचं आहे तर असं विचारतील. याच्यावरती आधी पण प्रश्न आलात. संदेश, पृथ्वीगीर, महागीर आपल्यासाठी फार महत्त्वाचे नाही आहेत, बरोबर. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो खटला आहे, हा खटला चालू होता बाळकृष्ण दामोदर आणि वासुदेव चाफेकर या सगळ्यांना मदत करण्यासाठी. आणखी एक महत्त्वाचं नाव त्या ठिकाणी होतं, त्यावरती पण प्रश्न आला आहे. ते नाव म्हणजे महादेव विनायक रानडे. तर 1897च्या प्लेगचा हा जो विषय, त्याच्यामध्ये दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव चाफेकर आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं नाव येतं, महादेव विनायक रानडे. शिवरामपंत परांजपे यांच्याविषयी जर बोललं तर शिवरामपंत परांजपे यांचं एक महत्त्वाचं वृत्तपत्र आहे, ते म्हणजे काळ. आणि हे काळ वृत्तपत्र त्यांचं आहे. खरं तर हा खटला, या मुझफ्फर बॉम्ब खटल्यामध्ये 2 महत्त्वाचे नावं येतात, टिळक आणि शिवरामपंत परांजपे. टिळकांनी केसरीमध्ये लिहिलेले होते, शिवरामपंत परांजपेंनी काळमध्ये लिहिलेले होते आणि दोघांवरतीही देशद्रोहाचा खटला झालेला होता. या संदर्भात ह्या प्रश्न आहेत. मित्रांनो, या प्रकारे आपण हे जे ऑप्शन्स आहेत, या ऑप्शनच्या आजूबाजूला थोडंसं जर आपण अभ्यास केला तर भविष्यामध्ये हे जे बाकीचे ऑप्शन्स आहेत, हे बाकीचं आपण जे काही इथं लिहिलं त्याच्यावरती प्रश्न भविष्यामध्ये फ्रेम होऊ शकतील. तर मित्रांनो, याच प्रकारचा हा जो कंटेंट आहे हा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये इथं मिळतोय. तर नक्कीच तुम्ही क्वेश्चन पेपर घ्या, त्याच्यावरती ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या नोट करा आणि तुम्ही देखील अशा प्रकारे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस बाय सेल्फसुद्धा करू शकतात. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न विचारला आहे तो म्हणजे प्रार्थना समाजावरती. तर सामाजिक आणि धार्मिक चळवळी हा इतिहासामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे. दरवर्षी त्याच्यावरती एक प्रश्न येतो, सामाजिक धार्मिक चळवळी. हा खरं तर PYQ आहे, याच्या अगोदर सुद्धा यावरती प्रश्न पडलेला आहे. प्रार्थना समाज दरवर्षी विचारतात, प्रत्येक वर्षी येतो. 24ला पण याच्यावरती प्रश्न आहेत, 23ला पण याच्यावरती प्रश्न आहेत, बरोबर. हां, तर आता याच्या लॉजिकवरती बोलू आपण. इतिहासामध्ये ज्यावेळेस एखादा प्रश्न पॉझिटिव्ह प्रकारचा फ्रेम होतो त्यावेळेस नेहमी त्याच्या उत्तरांच्या हे जे ऑप्शन्स आहेत, या ऑप्शनच्या सेटिंगवरती आपली नजर फिरली पाहिजे. ज्यावेळेस प्रश्न पॉझिटिव्ह आहे त्यावेळेस मोस्टली जास्तीत जास्त ऑप्शन निवडायचे, म्हणजे उत्तर एकतर आपलं 3 यायला पाहिजे किंवा उत्तर आपलं 4 यायला पाहिजे. मग ऑप्शन 3मध्ये काय दिलं आहे? A दिला आहे, B दिला आहे, D दिला आहे. याच्यामध्ये कोणतं ऑप्शन नाही दिलेलं आहे? याच्यामध्ये C ऑप्शन नाही बघा. म्हणजे ज्यावेळेस इतिहासामध्ये काहीच येत नाही, ज्यावेळेस पॉझिटिव्ह प्रश्न फ्रेम होतो त्यावेळेस आपण मोस्टली जास्तीत जास्त ऑप्शन आपण चूज करायला पाहिजे. इथं A दिला आहे, B दिला आहे, D दिला आहे, म्हणजे इथं कोणतं ऑप्शन नाही आहे? C ऑप्शन इथं दिलेलं नाही आहे, बरोबर. इथं काय B आहे, C आहे, D आहे, म्हणजे हा जर मी चूज केला असता त्याच्यामध्ये A नाही आहे, म्हणजे एकतर C चुकीचं असेल किंवा A चुकीचं असेल असं मला कळतं. मग मी काय केलं पाहिजे? C आणि Aला मी बारकाईनं चेक केलं पाहिजे, बरोबर ना. B आणि D तर इथं पण आहे, B आणि D इथं पण आहे, म्हणजे हे दोघं तर मी बरोबर घेऊन जाणार आहे. मला चेक करायचं आहे एक तर C बरोबर आहे की A बरोबर आहे. Aला जर मी चेकआउट केलं तर नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना, मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती असं पहिलं स्टेटमेंट दिलं. आणि C मध्ये दिलं की प्रार्थना समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढलं. आता मी या दोघांमध्ये विचार करेल की मला कोणतं स्टेटमेंट चांगलं वाटतं. जर मी बघितलं ना तर Aमध्ये थोडंसं चांगल्या गोष्टी दिल्या बघा, नाम जोशी दिले, सोशल सर्व्हिस लीगची स्थापना, मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी, म्हणजे हे थोडंसं आहे ना या स्टेटमेंटमध्ये थोड्याशा जास्त फॅक्ट्स दिल्या, स्टेटमेंट थोडासा डिप्ट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते हे कॉमन स्टेटमेंट एकदम सरळ की या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम. मग कोणतं स्टेटमेंट जास्त भारी वाटतं, A का C? तर मला ज्या मते A स्टेटमेंट जरा आपलं चांगलं भारी वाटतं, जरा जड वाटतं, थोड्याशा चांगल्या फॅक्ट्स होतल्यात, म्हणून हे C स्टेटमेंट मी चुकीचं करेल. मग C स्टेटमेंट चुकीचं केलं, बरोबर विचारले ना, तर मग ह्या Cला मी काढून टाकेल. मी ऑप्शन उत्तर लिहायला पाहिजे A, B आणि D बरोबर लिहायला पाहिजे. ठीक आहे, हे तर मी तुम्हाला लॉजिक सांगितलं. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं सर लॉजिक इज द मॅजिक, हे असं काही फेक आहे. बरोबर आहे, लॉजिकने सगळ्या गोष्टी वर्कआउट नाही होत, पण तुम्हाला सांगतो की लॉजिकशिवाय पण पास होणं अवघड आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस लॉजिक जमायलाच पाहिजे. लॉजिकशिवाय पास होणं थोडंसं अवघड मला तरी सध्या वाटतं. तर लॉजिक तुम्हाला बऱ्याच प्रश्नांवरती लावता येतं. तर आता ह्या प्रश्नाचं आपण ॲनालिसिस बघूया की प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणतं सामाजिक काम केलं होतं ना. तर बघा, प्रार्थना समाज आधी काय आपण हे बघूया. प्रार्थना समाज जो आहे त्याची जी स्थापना ती 1867मध्ये मुंबईमध्ये झाली होती, बरोबर. आणि हा जो प्रार्थना समाज आहे हा स्थापन करण्याची जी प्रेरणा आहे
ती ब्राह्मो समाज हा ब्राह्मो समाजाकडनं प्रार्थना समाज स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली होती ब्राह्मो समाजाकडनं. ब्राह्मो समाजाचे संस्थापक अगोदरची हेरिडिटी सोडून द्या, ब्राह्मो समाजाच्या मध्ये जे काम केलं होतं, ज्यांनी केशवचंद्र विद्यासागर केशवचंद्र सेन जे होते त्यांच्या विचारांचा प्रभाव पडला आणि म्हणून ब्राह्मो समाजाच्या विचारातून, ह्या केशवचंद्र सेन यांच्या विचारातून, यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आणि मग 1867मध्ये मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली. याच्यामध्ये स्थापनेमध्ये सर्वात महत्त्वाचं नाव होतं आत्माराम पांडुरंग तरखडकर. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांचा महत्त्वाचा रोल आहे प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये. आणि मग यांच्या मदतीसाठी रानडे असतील, भांडारकर, तेलंग, विठ्ठलरामजी शिंदे हे आत्माराम पांडुरंग तरखडकरांच्या मदतीसाठी होते. याचा उद्देश काय होता? याच्या उद्देशावरती पेपरमध्ये प्रश्न येतो. जातीभेद निर्मूलन करायचं, जातीभेद कमी करायचा, हे प्रार्थना समाजाचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. लक्षात राहिलं पाहिजे. आणि मग हे जे नामजोशी आहेत, ह्या नामजोशींनी नामजोशी जर म्हटलं, हे जे नाव जर म्हटलं तर नामजोशींवरती प्रार्थना समाजाचा आणि रानड्यांचा प्रभाव होता. बरं, प्रार्थना समाज जे रानड्यांचा पण प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचा रोल आहे. आणि मग हे जे नामजोशी आहेत यांच्यावरती रानडे असतील आणि हा प्रार्थना समाज यांचा पॉझिटिव्ह प्रभाव या नामजोशींवरती होता. आणि नामजोशी यांनी 1908मध्ये कामगारांचं कल्याण करण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना मुंबईमध्ये केली होती. लक्षात ठेवा, सोशल सर्व्हिस लीग, याच्यावरती भविष्यात प्रश्न फ्रेम होतील परत. 1908मध्ये मुंबईमध्ये कामगारांचं कल्याण करण्यासाठी त्यांनी ही स्थापन केली होती, म्हणून ए नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे. देशसेवेसाठी चांगलं कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने जे नामदार गोखले, त्या नामदार गोखलेंनी 1905मध्ये पुण्यामध्ये सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली होती. हे जे नामदार गोखले 1905ला पुण्यामध्ये सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी याची स्थापना केली होती. याचा उद्देश काय होता? स्थापनेमागे राष्ट्रीय जागृती करायची आणि देशसेवक तयार करायचे. राष्ट्रीय जागृती, देशसेवक तयार करण्यासाठी नामदार गोखलेंनी 1905मध्ये पुण्यामध्ये सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली होती. नामदार गोखलेंचा जर विचार केला तर हे खरं तर गांधीजींचे राजकीय गुरु होते. नामदार गोखलेंच्या सांगण्यावरूनच 1915ला 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधीजी भारतात देखील आलेले होते. आणि म्हणून बी नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे. हे जे नामदार गोखलेत यांच्यावरती सुद्धा रानड्यांचा प्रभाव होता. सी स्टेटमेंट रॉंग आहे. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी विठ्ठलरामजी शिंदे, या विठ्ठलरामजी शिंदेंनी अस्पृश्यांची स्थिती सुधारली पाहिजे, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी 1906मध्ये मुंबई या ठिकाणी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं ए, सी आणि डी. तुम्हाला भविष्यासाठी काय महत्त्वाचं? 1867 मुंबई महत्त्वाचं. या प्रश्नामध्ये टिळकांच्या रिलेटेड जर आपण आणखी इन्फॉर्मेशन जर बघितली तर टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884 सालामध्ये केली होती. खरं तर टिळकांचा जन्म 1856 या सालामध्ये झाला होता आणि त्यांचा मृत्यू 1920 या सालामध्ये झाला होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्यांनी स्थापन केली होती 1884मध्ये. आणि पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना देखील टिळकांनी केलेली आहे. 1916मध्ये होम रूल लीगचीच त्यांनी स्थापना केली होती, ज्याच्यामध्ये ॲनी बेझंटसुद्धा होत्या. आणि 1916मध्ये याची स्थापना झाली. आणि जो लखनौ करार आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र आले होते, हा जो लखनौ करार आहे हा सुद्धा 1916 सालचा आहे. ओरियन नावाचा ग्रंथ त्यांनी, वेदकालीन जो अभ्यास आहे त्या वेदकालीन अभ्यासासाठी ओरियन नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट हा जो प्रश्न हा बऱ्याच वेळा विचारला जातो. टिळकांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट हे कोणी म्हटलं होतं? तर व्हॅलेंटाईन चिरोल नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी टिळकांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असं म्हटलं होतं, व्हॅलेंटाईन चिरोल यांनी. आणि आधुनिक भारताचा निर्माता असं टिळकांबद्दल गांधीजींनी स्टेटमेंट दिलेलं. तर टिळकांबद्दल ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तुम्ही ती नोट डाऊन करून घेऊ शकता. जे महाराष्ट्रातले महत्त्वाचे जे समाजसुधारक आहेत, जे फेमस आहेत किंवा जे महत्त्वाचे आहेत, त्यांच्याबद्दल आपण प्रिपरेशन करून ठेवणं अपेक्षित आहे. बरोबर, ती प्रिपरेशन आपल्याला व्हायला पाहिजे. तर या मुद्द्यावरती जर आपण बोललो तर राजश्री शाहू महाराजांवरती हा प्रश्न विचारला. अगोदर ॲप्रोच बघू. जर बरोबर विचारलं तर आपण मॅक्झिमम बरोबर घेऊन जातो. इथं 3 बरोबर आहे, इथं 3 स्टेटमेंट बरोबर, इथं 4 स्टेटमेंट बरोबर. सर्वात कमी इथं बरोबर दिले 2 स्टेटमेंट, त्यामुळे हे बाहेर जाणार. 1, 2 आणि 4 पैकी मॅक्झिमम बरोबर घेऊन जायचं असेल तर मी या स्टेटमेंटसोबत जायला हरकत नाही. ए, बी, सी आणि डी. बरोबर. तर ॲप्रोचने जर म्हटलं तर बरोबर विचारलं तर मॅक्झिमम गोष्टी आपण बरोबर घेऊन जायला पाहिजे. राजश्री शाहू महाराजांच्या संदर्भात कोणती विधानं बरोबर आहे?
तर सक्तीचा आणि मोफत त्यांनी कायदा केला. बरोबर 1917मध्ये शाहू महाराजांनी सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला होता. विविध कला आणि कलाकारांना त्यांनी आश्रय दिला होता का, तर देखील हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. लोककला असतील, तमाशा असतील यांना शाहू महाराजांनी आश्रय दिला होता. जे कलाकार आहेत त्या कलाकारांना देखील बऱ्यापैकी मदत शाहू महाराजांनी केलेली होती. विधवा पुनर्विवाहाचा कायदा पारित केला. शाहू महाराजांनी सुद्धा विधवा विवाहाचा कायदा पारित केला होता. पण याच्या अगोदर 1856 या सालामध्ये जे की डलहौसी आहेत, ह्या डलहौसींनी ऑलरेडी 1856 सालामध्ये विडो रिमॅरेज ॲक्ट म्हणजे विधवांचा पुनर्विवाहाचा जो कायदा आहे तो विडो रिमॅरेज ॲक्ट इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. विधवांचा पुनर्विवाहाचा कायदा जो 1856 सालामध्ये डलहौसीने ऑलरेडी पारित केलेला होता. आणि हा कायदा पारित करण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केले आणि मग सरतेशेवटी डलहौसीच्या काळामध्ये 1856मध्ये विडो रिमॅरेज ॲक्ट आपला तयार झालेला पाहायला मिळतो. आणि शाहू महाराजांनी देखील याच्यासाठी हा जो कायदा आहे हा शाहू महाराजांनी देखील पारित केलेला होता. कोल्हापुरामध्ये व्यापारासाठी जी शाहूपुरी नावाची व्यापारपेठेची स्थापना देखील शाहू महाराजांनी केली होती. हे जे सर्व स्टेटमेंट हे पॉझिटिव्ह आहे. जर तुम्हाला स्टेटमेंट 100% जोपर्यंत माहिती आहे की हे चुकीचं आहे तोपर्यंत त्याला चुकीचं म्हणायचं नाही. गोष्टी पॉझिटिव्ह असतील घेऊन जायच्या आणि ABCD या उत्तरापर्यंत आपण रीच करू शकतो. 1902 हे साल फार महत्त्वाचं आहे, कारण पहिलं भारतातला जो आरक्षणाचा कायदा आहे, पहिलं भारतातलं जे आरक्षण आहे ते शाहू महाराजांनी दिलं होतं. 50% आरक्षण ऑलमोस्ट शाहू महाराजांनी 1902 या सालामध्ये दिलं होतं. म्हणजे पहिलं भारतीय आरक्षण हे शाहू महाराजांनी दिले. साल 1902 50% आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं. 1874मध्ये शाहू महाराजांचा जन्म झालेला आणि निधन 1922 सालामध्ये. जन्म आणि निधन हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण याच्यावरून आपल्याला इतिहासाचे बरेच प्रश्नांचा अंदाज घेऊन उत्तरं क्लिक करता येतात. शाहू महाराजांचं जे मूळ नाव आहे ते यशवंतराव घाटगे हे त्यांचं मूळ नाव आहे. आणि राजश्री उपाधी त्यांना कोणी दिली होती हा प्रश्न महत्त्वाचा. कुर्मा व्यंकटा रेड्डी नायडू यांनी शाहू महाराजांना राजश्री ही उपाधी दिली होती. तर या प्रश्नाचं उत्तर येतं A, B, C आणि D बरोबर. कामगार चळवळींवरती दरवेळेस पेपरमध्ये प्रश्न येतो, खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचं अध्यक्षपद भूषवलेलं नाही? कोणत्या नेत्यांनी? तर नाही म्हणजे हा प्रश्न निगेटिव्ह सेन्सने विचारला. ज्यावेळेस निगेटिव्ह सेन्सने प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपण कमीत कमी जे ऑप्शन आहे ते चूज करतो आणि ते लॉजिक इथं पण ॲप्लाय होतं. याचं उत्तर येतं फक्त A. जे B.T. रणदिवे आहेत यांनी आयटक ही जी संघटना आहे कामगार संघटना हिचं अध्यक्षपद भूषवलेलं नाही आहे. लॉजिक असं होतं की रणदिवे हे इतिहासामध्ये अलीकडेच आहेत. C.R. दास यांचं हे C.R. दासामध्ये आपल्याला इतिहासामध्ये बऱ्यापैकी वाचायला मिळतात. सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू हे जुनी मंडळी आणि रणदिवे हे आत्ताचे येतात, थोडेसे रिसेंट येतात. त्यामुळे तुम्ही रणदिवे बाजूला काढला असं तरी काम जमलं असतं. रणदिवे यांच्याबद्दल जर म्हटलं, अगोदर आपण आयटकबद्दल बोलूया. आयटकची जी स्थापना 1920 या सालामध्ये आयटकची स्थापना मुंबईमध्ये झाली होती आणि हे पहिलं कामगार संघटने आयटक. आणि याच्या फाउंडरमध्ये महत्त्वाचा रोल जो आहे तो NM जोशींचा होता. याच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचं काम NM जोशींचं होतं आणि आयटकसोबत लाला लजपत राय यांचंसुद्धा नाव जोडलं जातं. मग या फाउंडर म्हणजे स्थापनेसाठी महत्त्वाचे 2 व्यक्ती येतात, NM जोशी आणि लाला लजपत राय. खरं तर जे लाला लजपत राय याचे पहिला अध्यक्ष होते, आयटकचे पहिला अध्यक्ष लाला लजपत राय होते. बऱ्याच वेळा हा पण प्रश्न विचारलेला. तर या प्रकारे आयटकबद्दल तुम्हाला बेसिक माहिती असायला पाहिजे. 1920 मुंबई कामगार संघटन पहिलं, NM जोशी, लाला लजपत राय त्याचे पहिले अध्यक्ष. B.T. रणदिवे म्हटलं तर हे कम्युनिस्ट नेते होते आणि कामगार चळवळीमध्ये हे थोडेफार ॲक्टिव्हसुद्धा होते आणि म्हणून त्या अनुषंगाने हा प्रश्नामध्ये ते ऑप्शनमध्ये असावेत. ते कम्युनिस्ट नेते होते. चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पार्टी स्थापन केली होती 1930मध्ये आणि त्यांना देशबंधू उपाधीसुद्धा दिलेली जाते. चित्तरंजन दास यांना देशबंधू उपाधीसुद्धा दिलेली आहे. सरोजिनी नायडू जर म्हटलं तर पहिल्या महिला राज्यपाल आहे सरोजिनी नायडू. उत्तर प्रदेशच्या ह्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहे? तर या सरोजिनी नायडू उत्तर प्रदेशच्या त्या राज्यपाल होत्या. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे 1925ला जे कानपूर अधिवेशन झालं होतं त्या कानपूर अधिवेशनाचे ह्या अध्यक्ष देखील होत्या आणि ह्या पहिल्या भारतीय अध्यक्ष आहेत. बरोबर, म्हणजे सरोजिनी नायडू ह्या पहिल्या महिला राज्यपाल आहे आणि सरोजिनी नायडू इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षसुद्धा आहेत, जे अधिवेशन 1925मध्ये कानपूरला झालं होतं. पहिली महिला जर म्हटली तर ॲनी बेझंट येते.
काँग्रेसच्या अधिवेशनांची पहिली महिला अध्यक्ष म्हटली तर ॲनी बेझंट येते आणि पहिली भारतीय महिला जर म्हटलं तर मग ती सरोजिनी नायडू येते. 1925 कानपूरचं अधिवेशन. नायटिंगेल ऑफ इंडिया ही उपाधी देखील त्यांना दिली जाते. जवाहरलाल नेहरू जर म्हटलं तर हे भारताचे पहिले पंतप्रधान आणि त्यांचा ग्रंथ एकदम फेमस हा डिस्कवरी ऑफ इंडिया. तर हे ह्या प्रश्नाचं ॲनालिसिस आहे. तुम्ही या प्रश्नाचं ॲनालिसिस तुमच्या क्वेश्चन पेपरवरती लिहून घ्या. लिटरली मित्रांनो, ज्या पेड बॅचेस आहेत त्या पेड बॅचेसमध्ये सुद्धा इतकं डिटेल लोक सांगत नाहीत. इतकं डिटेल मी तुम्हाला या यूट्यूबच्या सोर्समधनं अवेलेबल करून देतो आहे. तर तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या. व्हिडिओ माझा थोडा लेट येतो पण एकदम चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न विचारला वृत्तपत्रांवरती. वृत्तपत्र हा PYQ मित्रांनो, बऱ्याच वेळा हा प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे याचं काही विशेष असं बऱ्याच लोकांचा हा प्रश्न बरोबर पण आला आहे. मुकुंदराव पाटील जर म्हटलं, मुकुंदरावांमधला म लक्षात ठेवायचा आणि दिनमित्रमध्ये म येतो. मुकुंदराव पाटलांचं हे वृत्तपत्र येतं दिनमित्र, जे की 1910मध्ये तरवडी अहमदनगरमधनं ते पब्लिश केलं होतं. जे मुकुंदराव पाटील आहे त्यांना तरवडीकर असं देखील म्हटलं जातं. यावरती सुद्धा प्रश्न आलेला. मुकुंदराव पाटील जर म्हटलं तर दिनमित्र. खरं तर मुकुंदराव पाटील हे सत्यशोधक चळवळीशी संबंधित होते. फुलेंचा त्यांच्यावरती प्रभाव देखील होता. आणि हे जे दिनमित्र आहेत हे बहुजन असतील, शेतकरी, मागासवर्गांचे जे प्रश्नांवरती आधारित हे वृत्तपत्र होतं आणि सत्यशोधक विचारांचं पत्र याला म्हटलं जातं. म्हणजे मुकुंदराव पाटील, महात्मा फुले, सत्यशोधकची चळवळ आहे त्याच्याशी संबंधित हे मुकुंदरावांचं पत्र आपल्याला पाहायला मिळतं. वालचंद कोठारी जे आहेत त्यांनी जागरूक नावाचं वृत्तपत्र काढलं होतं. जागरूक नावाचं वृत्तपत्र काढलं वालचंद्र कोठारी यांनी. समाज जागृती आणि राजकीय प्रबोधन करण्यासाठी त्यांनी जागरूक नावाचं हे वृत्तपत्र काढलेलं होतं. जागरूक 1917मध्ये वालचंद कोठारी यांनी जागरूक नावाचं वृत्तपत्र काढलं होतं. भगवंतराव पाळेकर जर म्हटलं तर जागृती नावाचं यांचं वृत्तपत्र आहे, जे जनजागृतीवरती भर देतं. जनजागृती करण्याचं महत्त्वाचं काम हे जागृती वृत्तपत्र करतं, ज्याची स्थापना 1920 या सालामध्ये, स्थापना म्हणण्यापेक्षा चालू 1920 सालामध्ये केलं होतं. आणि याच्यामध्ये शेवटचं नाव येतं श्रीपतराव शिंदे. श्रीपतराव शिंदे यांनी विजय मराठा नावाचं जे वृत्तपत्र आहे ते 1919मध्ये चालू केलं होतं. तर आता आणखी काही महत्त्वाचे वृत्तपत्र येतात, जसं की हरिजन. हे मोस्टली आंबेडकरांचं तुम्हाला वाटू शकतं. हरिजन हे गांधीजींचं वृत्तपत्र जे विचारलेलं हे मी वृत्तपत्र जे इथं आणलेत हे सगळे PYQचे आहेत. हरिजन गांधीजींचे, सुधाकर आगरकरांचे. याच्या अगोदर 2 वृत्तपत्र आपल्याला माहिती आहे. मगाशी आपलं याच्या प्रश्न आधी बोललो होतं आपण, केसरी आणि मराठा. मराठा हे वृत्तपत्र तुम्हाला इंग्लिशमध्ये पब्लिश होत होतं, केसरी मराठामध्ये पब्लिश होत होतं. हे जे केसरीचे संपादक म्हणून अगोदर आगरकर काम करत होते, पण आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये वाद झाला. सामाजिक सुधारणा आधी करायच्या का राजकीय सुधारणा आधी करायच्या. तर आगरकरांचं म्हणणं होतं की अगोदर आपण सामाजिक सुधारणा करूया, पण टिळकांचं म्हणणं होतं की नाही, आपण अगोदर राजकीय सुधारणा करायला पाहिजे. आणि असं दोघांमध्ये मतभेद झाले आणि सरतेशेवटी 1886-87च्या पिरियडमध्ये आगरकरांनी केसरीच्या संपादकत्वाचा राजीनामा दिला आणि मग 1887 पासून आगरकर जे आहेत, आगरकरांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र काढलं होतं. मी मागाशी ज्याप्रमाणे म्हटलं की मुकुंदराव दिनमित्रमध्ये म येतो आणि म्हणून त्याला यायचं मुकुंदराव पाटलांचं, आणि याच्या नावासारखंच एक वृत्तपत्र येतं दिनबंधू. दिनमित्र आणि दिनबंधू सारखे सारखे येतं बघा, पण इथं म येतो म्हणून मुकुंदराव पाटलांचं. दिनबंधूमध्ये म येत नाही म्हणून ते कृष्णराव भालेकर यांचे. दिनबंधू कृष्णराव भालेकर, दिनमित्र जर म्हटलं तर मुकुंदराव पाटील. दर्पण नावाचं वृत्तपत्र येतं जे बाळशास्त्री जांभेकरांनी काढलं होतं 1832मध्ये. 3 जानेवारी 1832 याचं साल असायला पाहिजे. प्रभाकर नावाचं वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी काढलेलं होतं. श्रीपतराव शिंदे यांनी विजय मराठा समाजातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 1919मध्ये विजय मराठा काढलं होतं. आंबेडकरांचे महत्त्वाचे वृत्तपत्र येतात बघा. याची ट्रिक अशी लक्षात ठेवायची. मुक्का बहिरा समाज, मुकनायक, बहिष्कृत भारत, समाज, इथं परत एक येतो जनता, मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, आणि मग परत एकदा पुढे यायला पाहिजे प्रबुद्ध भारत. असे 4-5 वृत्तपत्र आंबेडकरांचे. मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत. साल जर म्हटले ना तर याचं साल यायला पाहिजे 1920. आय थॉट हे यायला पाहिजे 1926. हे 1927. हे 1930च्या आसपास आणि हे 1954च्या आसपास. सालं मला इतक्या एक्झॅक्टली आता आठवत नाही आहे. तुम्ही एकदा क्रॉस चेक करा. हे तर 100% बरोबर आहे, हे बरोबर आहे.
हे 1930चं बरोबर आहे, याचं थोडंसं मला कन्फ्युजन आहे, हे तुम्ही एकदा चेकआउट करा. याची ट्रिक लक्षात ठेवायची, मुका बहिरा समाज. तर या प्रकारे जे महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत ते मी इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरवरती ते नोट करा. याचं लॉजिक काय, तर इथं उतरता क्रम दिला आहे आणि इथं चढता क्रम दिला आहे. तर मोस्टली उत्तरं चढता किंवा काहीच येत नसेल तर मोस्टली उत्तरं चढता किंवा उतरत्या क्रमामध्ये आपण लिहू शकतो. टुक्काच मारायचा असेल तर मी तेही सांगितलं आणि तुम्हाला सुंदर अशा पद्धतीने लॉजिकसुद्धा याचं ॲनालिसिससुद्धा प्रोव्हाइड केलं आहे. काँग्रेसचे जे अधिवेशन आहेत बघा, त्या काँग्रेसच्या अधिवेशनांवरती हा प्रश्न विचारलेला आहे. 1887 या सालामध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कोण होतं? बऱ्याच वेळा हे प्रश्न येतात. PYQ आहे. 1887मध्ये जे अधिवेशन झालं होतं त्याच्या अध्यक्षपदी येतात बद्रुद्दीन तय्यबजी. 1887चं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. तर आपल्याला काही अधिवेशनं माहीत असायला पाहिजे, ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं अधिवेशन, दुसरं अधिवेशन, तिसरं अधिवेशन, चौथं अधिवेशन, पाचवं अधिवेशन आणि 6वं अधिवेशन. परत एकदा सांगतो, हे असेच लक्षात ठेवायचे. परत एकदा सांगतो, पहिलं दुसरं तिसरं, वरती जायचं चौथं, परत इकडे यायचं 5वं आणि परत मुंबईला जायचं 6वं. जे पहिलं अधिवेशन होतं ते पहिलं अधिवेशन मुंबईला झालं, दुसरं झालं कलकत्त्याला, तिसरं झालं मद्रासला, चौथं झालं अलाहाबादला, 5वं झालं मुंबईला आणि 6वं परत झालं होतं कलकत्त्याला. तर पहिले 4-5 जे आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. तिसरं अधिवेशन जे होतं त्याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. तिसऱ्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. चौथं जे अधिवेशन होते त्याचे अध्यक्ष होते युल. 5वं जे अधिवेशन होतं मुंबईला त्याचे अध्यक्ष होते वेडरबर्न असं काहीतरी होते. तर पहिल्याचे होते व्यमेशचंद्र बॅनर्जी, दुसऱ्याचे नौरोजी, तिसऱ्याचे बद्रुद्दीन तय्यबजी, चौथ्याचे युल, 5व्याचे वेडनबर्न आणि मग परत एकदा 6वं कलकत्त्याला झालेलं होतं. तर हे पहिले माहिती असायला पाहिजे. तर जे मद्रास येथे अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. जे 5वं परत एकदा करेक्ट करतो मी याला. तर जे मद्रासचं जे अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. बरं, हे काय होते? बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम होते. बरं, हे लक्षात ठेवायचं, हे पहिले मुस्लिम होते. दादाभाई नौरोजी पहिले पारशी होते. बद्रुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम होते. दादाभाई नौरोजी पहिले पारशी होते. हे पहिले इंग्रज अधिकारी होते. या प्रकारे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. परत एकदा बघू, महाराष्ट्रामध्ये काही अधिवेशनं झाले होते. 1885चं अधिवेशन मुंबईला आहे. 89चं अधिवेशन बघा, इथं मी मगाशी म्हटलं ना की याचे सालं सांगायचे राहिले का. 1885चं अधिवेशन हे 85चं आहे, दुसरं अधिवेशन 86चं आहे, तिसरं अधिवेशन 87चं आहे, चौथं अधिवेशन 88चं आहे, 5वं अधिवेशन परत 1889चं हे 5 अधिवेशन. मग पहिले 85 आणि 89 अधिवेशन मुंबईमध्ये झालं होतं, 91चं अधिवेशन नागपूरला झालं होतं आणि परत एकदा 95चं अधिवेशन पुण्याला झालं होतं. तर महाराष्ट्रामध्ये हे महत्त्वाचे 4 अधिवेशनं महाराष्ट्रामध्ये झाले होते. सर्वाधिक काळ म्हणून अध्यक्ष कोण होते? तर मौलाना अब्दुल कलाम हे सर्वाधिक काळ म्हणून काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. सर ॲलम ह्यूम जे आहेत ना, हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे सरचिटणीस होते. बरं, सरचिटणीस हे संस्थापक सदस्य आहेत आणि यांना फादर ऑफ काँग्रेस असं देखील म्हटलं जातं. तर फादर ऑफ काँग्रेस कोणाला म्हटलं जातं? ॲलम ह्यूम हे संस्थापक सदस्य आणि ते सरचिटणीससुद्धा होते. दादाभाई नौरोजी हे पहिले पार्श्वाध्यक्ष होते. मगाशी मी तुम्हाला दाखवलं. यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं देखील म्हटलं जातं आणि त्यांनी ड्रेन थिअरी देखील मांडली होती. संपत्तीचा निचरा नावाची थिअरी जी आहे ती सुद्धा दादाभाई नौरोजी यांनी मांडली होती. 3 वेळा हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1886, 1893 आणि 1906. 1886चं अधिवेशन झालं होतं कलकत्त्याला, 1906चं अधिवेशन होतं कलकत्त्याला आणि 1893चं अधिवेशन होतं लाहोरला. या 3 अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. हे ICS परीक्षा भारतात व्हावी यासाठी सुद्धा, म्हणजे जे 1893चं अधिवेशन लाहोरला झालं होतं त्याच्यामध्ये यांनी महत्त्वाचं मत मांडलं होतं की जे ICS परीक्षा आहे ती भारतातसुद्धा झाली पाहिजे. आणि 1906च्या अधिवेशनामध्ये ते म्हटले होते
की स्वराज्य शब्दाचा जो उच्चार आहे, स्वराज्य शब्दाचा जो उच्चार आहे हा पहिल्यांदा 1906च्या अधिवेशनामध्ये केलेला होता. सर विल्यम वेडनबर्ग हे 1889 मुंबईचं अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते आणि 1910ला जे अलाहाबादला अधिवेशन झालं होतं त्याचेसुद्धा अध्यक्ष वेडनबर्ग होते. तर या अधिवेशनं फार महत्त्वाचे आहेत. अधिवेशनावरती प्रश्न येतो तो तुम्हाला छानपैकी जमायला पाहिजे. ॲक्टवरती प्रश्न नेहमीच येतो. ॲक्ट हा इतिहासामधला किंवा MPSC मधला महत्त्वाचा प्रश्न येतो. बऱ्याच वेळा हा प्रश्न आलेला हा PYQ देखील आहे. ठीक आहे, आपण याच्यावरती बघूया की 1858चा जो ॲक्ट होता याच्यामध्ये जी सत्ता अगोदर कंपनीकडे होती ती 1858चा जो ॲक्ट केला ती कंपनीकडनं सत्ता ब्रिटिशांकडे गेली होती. ब्रिटिश जे क्राऊन आहे त्यांच्याकडे ही सत्ता गेली होती. 1858चा जो ॲक्ट याला भारतीय सुशासनाचा ॲक्ट असं देखील म्हटलं जातं होतं. आणि या ॲक्टने जो गव्हर्नर जनरल होता त्याला आता व्हॉइसरॉय देखील म्हणायला सुरुवात केली. अगोदर त्याला गव्हर्नर जनरल म्हटलं जायचं, इथून पुढे त्याला व्हॉइसरॉय म्हटलं जाईल. तर पहिला जो व्हॉइसरॉय तो 1858च्या ॲक्टनुसार कॅनिंग होता. आणि महत्त्वाचं याने काम केलं की जे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे आणि दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ते दुहेरी शासन व्यवस्थेचा शेवट केला होता. दुहेरी शासन व्यवस्थेचा त्याने काय केला होता, शेवट केला होता. आणि म्हणून पहिलाच ऑप्शन दिला 1858. या 1858 जर म्हटलं तर 1858 जर म्हटलं तर भारत मंत्रिपदाची निर्मिती केली होती. सेक्रेटरी ऑफ स्टेट, सेक्रेटरी ऑफ स्टेट हे जे पद आहे हे 1858 या ॲक्टने निर्माण केलं होतं. आणि दुहेरी शासन व्यवस्थेचा शेवटसुद्धा 1858च्या ॲक्टने केलेलं होतं. म्हणून एकच उत्तर काय यायला पाहिजे, भारत मंत्रिपदाची निर्मिती. म्हणजे एकच उत्तर यायला पाहिजे 4. हे 2 ऑप्शन आपले जागेवरती डिलीट होतात. पुढे 1909चा कायदा जर म्हटला तर एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये भारतीयांचा समावेश ह्या ॲक्टमध्ये झाला होता. जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती त्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये भारतीयांचा समावेश केला होता. सत्येंद्र प्रसाद हे पहिले भारतीय सदस्य बनले होते. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे पहिले भारतीय सदस्य त्यांचं नाव काय होतं तर सत्येंद्र प्रसाद. आणि याने एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये भारतीयांचा समावेश केल्यामुळेच खरं तर सत्येंद्र प्रसाद यांना पहिलं सदस्य म्हणून मान देखील मिळाला होता. आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हा सुद्धा 1909च्या ॲक्टने दिलेला होता. म्हणजे बचं उत्तर 1 यायला पाहिजे, उत्तर याचं 3. 1919चा ॲक्ट जो आहे या 1919च्या ॲक्टने प्रांतात द्विदल शासन पद्धती निर्माण केली होती. प्रांतात 1919च्या ॲक्टने निर्माण केली होती. आणि केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती ही 1935च्या ॲक्टने केली. लक्षात ठेवा, प्रांतात द्विदल शासन 1919ने, केंद्रात द्विदल शासन पद्धती 1935च्या ॲक्टने चालू केली होती. दुसरी गोष्ट, प्रांतात द्विदल शासन व्यवस्था 1919ने दिली होती. आणि प्रांतांना जर स्वायत्तता जर म्हटलं तर स्वायत्तता जर कोणत्या ॲक्टने दिली होती तर 1935च्या ॲक्टने. परत एकदा सांगतो, प्रांतात द्विदल शासन पद्धती 1919ने, केंद्रात द्विदल शासन पद्धती 1935ने आणि प्रांताला स्वायत्तता दिली होती 1935च्या ॲक्टने. 1935चा जो ॲक्ट आहे तो मर्यादित स्वरूपामध्ये प्रत्यक्ष निवडणुका ह्या ॲक्टने घेण्यात आल्या होत्या. लोकसेवा आयोगाची स्थापना देखील करण्याची तरतूद ह्या 1919च्या ॲक्टमध्ये होती. आणि म्हणून 1919 जर म्हटलं तर प्रांतात द्विदल शासन पद्धती आणि 1935 जर म्हटलं तर केंद्रात द्विदल शासन पद्धती. 1935चा जो ॲक्ट आहे त्याने प्रांताला स्वायत्तता दिली होती. आणि सूच्यांची जी विभागणी आहे ती सुद्धा 1935च्या ॲक्टनुसार करण्यात येते. तर या प्रकारे हा मुद्दा आहे. लॉजिक जर म्हटलं तर बमध्ये फक्त एक रिप्लेस होतो, एमध्ये 4 रिप्लेस होतो. इथं मला जास्त कॉमन पाहायला मिळतं म्हणून तर आपण 3 लिहू शकतो. आणि ह्या प्रश्नाचं तुम्हाला हे एक्सप्लेनेशन या प्रकारे अवेलेबल होतं. 1857च्या जे उठावानंतर बंगालमध्ये जे नीळ उत्पादक शेतकरी आहेत, बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरोधात उठावात यश मिळण्याचं कारण होतं. बंगालमध्ये जे नीळ उत्पादक शेतकरी आहेत, नीळ उत्पादक जे शेतकरी त्यांनी मळेवाल्यांविरोधात आंदोलन केलं होतं. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की जे मळेवाले आहेत त्यांनी अन्नधान्याच्या उत्पादनाऐवजी जे शेतकरी आहेत ना त्यांना नीळ पिकवण्याची सक्ती केली होती. म्हणजे अगोदर शेतकरी शेतीचे अन्नधान्य पिकवायचे, पण ह्या मळेवाल्यांनी त्यांना नीळच पिकवायला लावले. नीळ पिकवण्यासाठी त्यांच्यावरती सक्ती केली. आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये ह्या जे मळेवाले आहेत त्या मळेवाल्यांच्या विरोधात प्रचंड द्वेष या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला होता. आणि म्हणून ह्या बंगालमधील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी मळेवाल्यांविरोधात उठाव केला होता. याची जी सुरुवात आहे ही नदिया जिल्हा पश्चिम बंगालमध्ये झाली होती. नदिया जिल्हा पश्चिम बंगालमधून याची सुरुवात झाली होती. विषय असा होता की जे शिक्षित वर्ग, ह्या शिक्षित वर्गाने प्रचंड सपोर्ट ह्या उठावाला केला होता.
आणि हा उठावाचं कारण आहे, हा उठाव चांगल्या प्रकारे यशस्वी झाला. हा उठाव यशस्वी होण्यामागे रिझन होतं की उपक्रमशीलता आणि सहकार्य, म्हणजे बऱ्याच लोकांनी याला सहकार्य केलं होतं, प्रॉपर उपक्रमशीलता होती, संघटन होतं, शिस्त होती. हिंदू मुस्लिम ऐक्याचं याच्यामध्ये ऐक्य होतं, हिंदू आणि मुस्लिममध्ये ऐक्य पण पडलेलं होतं. मळेवाल्यांमध्ये फूट नव्हती पडली, उलट मळेवाले एकत्र आले होते, म्हणून हा उठाव यशस्वी झाला होता. शिक्षित वर्गाने याला पाठिंबा दिला होता आणि म्हणून हा उठाव सक्सेसफुल झाला. आणि या उठावाचं जे नेतृत्व आहेत हे दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास यांनी या उठावाचं नेतृत्व केलं होतं. बघा, हे नावं लक्षात ठेवायचे बरं, भविष्यात यावरतीच प्रश्न फ्रेम होतील. दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास यांनी या उठावाचं नेतृत्व देखील केलेलं होतं. आणि मग सरतेशेवटी 1860 या सालामध्ये नील आयोगाची स्थापना शेवटी करावं लागली. या उठावाच्या नंतर 1860मध्ये नील आयोगाची जी स्थापना आहे ही केलेली आपल्याला पाहायला मिळतं. दीनबंधू मित्र जे आहेत, दीनबंधू मित्र यांनी 1860मध्ये नीलदर्पण नाटक जे केलं होतं, त्या नीलदर्पण नाटक, परत एकदा सांगतो, नीलदर्पण नाटक हे कोणी केलं होतं? दीनबंधू मित्र. PYQ विचारलेलं आहे. नीलदर्पण नाटक कोणी केलं होतं? दीनबंधू मित्र यांनी नीलदर्पण नाटक केलं होतं 1807मध्ये. आणि याच्यामध्ये अत्याचाराचे जे वास्तव या नाटकामध्ये, की जे शेतकऱ्यांवरती जे अत्याचार झाले होते त्या अत्याचारांचं वास्तव या नाटकाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलं होतं. जे हरिश्चंद्र मुखर्जी होते यांनी हिंदू पेट्रियर या जे वृत्तपत्र, या वृत्तपत्रातून ह्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. लक्षात ठेवायचं, हरिश्चंद्र मुखर्जी यांनी हिंदू पेट्रियट या वृत्तपत्रातून शेतकऱ्यांना पाठिंबा देखील दिलेला होता. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं A, B आणि D बरोबर. हे चुकीचं. बरं, बाकीचे स्टेटमेंट तिघं पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह स्टेटमेंट मोस्टली रॉंग करायला आपल्याला स्कोप मिळतो. हे या प्रश्नाचं लॉजिक आहे. पुढची गोष्ट, ज्यावेळेस कारणं, उद्देश विचारले जातात त्यावेळेस आपण ते मॅक्झिमम घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे हे उत्तर तर 100% येणार नाही. उत्तर मी 1, 2 आणि 3 मध्ये उत्तर ॲटलिस्ट मी क्लिक करायला मला स्कोप मिळतो. त्यात हे निगेटिव्ह स्टेटमेंट ते जर मी बाहेर काढलं तर मी अचूक उत्तरापर्यंत पोहोचतो. 9 नंबरचा प्रश्न आहे बघा. मला असं वाटतं की मी इथं ज्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला आणल्यात त्या प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही नोट डाऊन केल्या तर भविष्यातले प्रश्न पण तुम्हाला डील करता येतील. या प्रश्नामध्ये हिंट दिली होती बघा, इथं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये इथं खानदेश दिला आणि मग महाराष्ट्र, तुम्हाला तुमची नजर पडावी महाराष्ट्रावरती, हेच या प्रश्नाची हिंट आहे. महाराष्ट्रावरती नजर पडली तर मोपला, कोल, सांतळ आणि भिल्ल. तर महाराष्ट्रामध्ये कोण जास्त पाहायला मिळतो? भिल्ल. आणि म्हणून डचं उत्तर 1 जर आपण केलं तर हे जे 2 ऑप्शन हे बाहेर पडतात. डन. मग आता आपण आणखी पुढे जर बघितलं तर बघा, आधी मी तुम्हाला याचं कंटेंट एक्सप्लेन करतो. जे मोपला आहे तर मोपलांचे जे उठावे हे केरळमध्ये झालेले आहेत. हा PYQ. बरं, मोपलांचे उठाव केरळमध्ये झालेले होते 1836 ते 1921 या काळामध्ये. मोपलांचा जो पिरियड आहे तो 1836 ते 1921 आपल्याला पाहायला मिळतो. जे केरळमध्ये मुस्लिम शेतकरी होते त्यांना मोपला म्हटलं जात होतं आणि केरळमध्ये जे जमीनदार होते त्यांना नंबूद्री किंवा नायर या नावाने ओळखलं जात होतं. तर ह्या दोघांमध्ये हा जो उठाव आहे, हे जे जमीनदार, या जमीनदारांच्या विरोधात या केरळमधील मुस्लिम शेतकऱ्यांनी जो उठाव केला होता त्या उठावालाच मोपला नाव दिलेलं आहे. आणि सरतेशेवटी ह्या मोपला चळवळीला असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ जे आहेत याची मदतसुद्धा झाली होती. खिलाफत चळवळ, असहकार चळवळीची जोड या मोपलामध्ये, हे जे मोपलांचे बंड आहेत ह्या मोपलांच्या बंडामध्ये असहकार आणि खिलाफत चळवळीचं सुद्धा जोड मिळाली आणि हे मोपला बंड आणखी मोठ्या प्रमाणात झालेले होते. मोपला कुणाला म्हणायचं? केरळमधले मुस्लिम शेतकरी आणि जमीनदारांना काय म्हटलं जातं? नंबूद्री आणि नायर यांच्यामधला जो वादविवाद आहे त्याला मोपलांचे बंड म्हटले जातं, जे केरळमध्ये होते. मग मोपला जर म्हटलं तर केरळ उत्तर यायला पाहिजे, म्हणजे अचं उत्तर काय यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. अचं उत्तर यायला पाहिजे 2. इथं 4 आहे, इथं 2 म्हणून अचूक उत्तर येतं 1. कोलांचे जे उठावे हे छोटा नागपूर पठार जो आहे बिहारमध्ये, या ठिकाणी 1831 आणि 1862 या काळामध्ये कोलांचे उठाव छोट्या नागपूरच्या पठारावरती झाले होते. आणि याचं जे नेतृत्व आहे ते बुद्ध भगत यांनी याचं नेतृत्व केलं होतं. उठाव होण्याचं कारण होतं की जे जमिनी आहेत ते सावकार आणि जमीनदारांना दिल्यामुळे जे शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत या सावकारांना देऊन टाकल्या, जमीनदारांना देऊन टाकल्या होत्या. आणि म्हणून हे जे कोलांचे उठाव छोटा नागपूर पठार म्हणजे बिहार या ठिकाणी झाले, त्याचं नेतृत्व बुद्ध भगत यांनी केलेलं होतं. म्हणजे कोलांचे उठाव कुठं झाले होते? ते बिहारमध्ये झालेले होते. ठीक आहे. आता भविष्यातला प्रश्न, याचं नेतृत्व कोणी केलं होतं? बुद्ध भगत यांनी त्याचं नेतृत्व केलेलं होतं. संतळांचा जो उठाव आहे तो राजमहल म्हणजे पश्चिम बंगाल या ठिकाणी संतळांचे उठाव झाले होते. राजमहल पश्चिम बंगाल 1855 ते 1856 या काळामध्ये संतळांचे उठाव झाले होते. 1855 आणि 1856 या काळामध्ये संतळांचे उठाव झाले होते. 1857 पूर्वी
जो उठाव झाला होता, म्हणजे 1857चा जो उठाव झाला त्याच्या अगोदर जो उठाव झाला होता त्याच्यामध्ये संथालांचा उठाव हा सर्वात मोठा उठाव होता. संथालांच्या उठावाचं नेतृत्व सिद्धू कान्हू यांनी नेतृत्व केलेलं होतं. सावकार आणि जमीनदारांकडून जी पिळवणूक होत होती त्याच्या विरोधात हे संथालांचे उठाव पश्चिम बंगालमध्ये झाले होते. संथाल जर म्हटलं तर सिद्धू आणि कान्हू, संथाल म्हटलं तर पश्चिम बंगालमध्ये हे उठाव झालेले होते. भिल्लांचे उठाव खानदेशात महाराष्ट्रात झाले होते. 1817 ते 1846 काळामध्ये सेवाराम यांनी भिल्लांच्या नेतृत्वाचा उठाव केला होता. आणि जे ब्रिटिशांनी जंगलांच्या जे भिल्ल होते, भिल्लांचे जे जंगलांबद्दलचे जे अधिकार होते त्या अधिकारांवरती ब्रिटिशांमुळे गदा निर्माण झाली. आणि म्हणून हे जे भिल्ल आहे या भिल्लांनी सेवारामांच्या नेतृत्वाखाली हे उठाव केले होते. म्हणजे भिल्लांचे उठाव खानदेश आहे, संथालांचं जर उठाव जर म्हटलं तर पश्चिम बंगाल आहे, कोलांचे जर उठाव म्हटलं तर बिहारमध्ये येतं. आणि मोपला जर म्हटलं तर केरळ, मोपला जर म्हटलं तर केरळ, कोल जर म्हटलं तर बिहारमध्ये, छोटा नागपूर पठार बिहारमध्ये, संथाल म्हटलं तर पश्चिम बंगाल, आणि भिल्ल म्हटलं तर तुमचं खानदेश यायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर येतं 1. 10व्या नंबरचा प्रश्न आहे का मुंबई डॅश डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरोधात जे कोणी कारवाया करत असतील त्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. आता वधस्तंभ कोणी उभारला होता? मी याचं उत्तर लिहिलं होतं सर अँड्र्यू फ्रेझर. माझा हाच एक प्रश्न होता जो चुकला होता, बाकीचे माझे प्रश्न बरोबर आले होते. सर हा अँड्र्यू फ्रेझर मी उत्तर लिहिलं होतं, पण त्याचं अचूक उत्तर येतं चार्ल्स फॉर्जेट. चार्ल्स फॉर्जेट यांच्याबद्दल जर म्हटलं तर चार्ल्स फॉर्जेट जे आहेत ते 1857मध्ये मुंबईचे डेप्युटी कमिशनर होते. 1857मध्ये मुंबईचे डेप्युटी कमिशनर कोण होते? चार्ल्स फॉर्जेट होते. मग हे जे चार्ल्स फॉर्जेट आहे यांना अशी बातमी मिळाली होती की जे नेटिव्ह इन्फंट्री आहे, या नेटिव्ह इन्फंट्रीचे जे शिपाई आहे हे उठाव करण्याच्या मार्गात आहे, तयारीत आहे. ही बातमी त्यांना चार्ल्स फॉर्जेट यांना मिळाली होती. आणि म्हणून हे जे उठाव करणारे असतील किंवा सरकारच्या विरोधात जे कोणी कारवाया करणार असतील, बोलणार असतील, त्यांना घाबरवण्यासाठी त्यांनी एक असा वधस्तंभ उभारला होता. जे कोणी ब्रिटिशांच्या विरोधात कारवाया करतील त्यांना या वधस्तंभ ही जी प्लेस आहे इथे येऊन गोळ्यात झाडून मारलं जायचं. म्हणजे लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा वधस्तंभ मुंबईचे डेप्युटी कमिशनर 1857 काळचे जे चार्ल्स फॉर्जेट आहे त्यांनी हा निर्माण केला होता. आणि मग हा जो वधस्तंभ हा आझाद मैदानावरती या पहिल्यांदा प्रत्यक्ष कारवाई जी आहे ना ती मंगल गडिया आणि सय्यद हुसेन यांच्यावरती प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली होती. मंगल गडिया आणि सय्यद हुसेन यांच्यावरती प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली होती. मित्रांनो, अशा प्रकारे हे इतिहासाचे 10 प्रश्न मी तुमच्यासमोर एक्सप्लेन केले. या प्रकारे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करायला पाहिजे. आपण स्वतःच्या हाताने जर तुम्ही ह्या क्वेश्चन पेपरवरती नोट डाऊन केलं तर तुम्हाला भविष्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत हे डील करायला खूप सोपं होतं. याच्यामागे तुम्हाला 2 फायदे होतात. एकतर प्रश्न पण तुमच्या नजरेखाली जातो, त्याच्या आजूबाजूचा एरिया पण तुम्हाला कव्हर होतो. हे एकदम सुंदर पद्धतीने तुमचा अभ्यास अशा पद्धतीने होऊ शकतो. किमान 21, 22, 23, 24 आणि 25 हे जे 5 वर्षांचे क्वेश्चन पेपर आहे त्याचा ॲनालिसिस तरी अशा प्रकारे आपण करायला पाहिजे. परत एकदा सांगतो की ज्या पेड बॅचेसमध्ये पण इतकं सुंदर पद्धतीने लोकांना ॲनालिसिस नाही घेतलेलं तितकं मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर तुम्ही तेवढी काळजी घ्या, लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्या जर काही मनात भावना असतील तर त्या कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा, ज्याच्याने मला मोटिवेशन मिळतं आणि पुढचे जे व्हिडिओज आहेत ते बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतं आणि चांगल्या पद्धतीचे मी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो. जर हा चॅनल तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर मी नक्कीच मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा ह्या चॅनलबद्दल सजेस्ट करू शकता. तर व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा टेलिग्राम चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, स्मार्ट MPSC विथ भूषण नावाचा. त्यावरती मी माझ्या व्हिडिओच्या लिंक अवेलेबल करत असतो. हँडरिटन नोट्स मी त्या चॅनलवरती टाकत असतो. थँक्यू सो मच. तुम्ही खरंच एक सिन्सिअर विद्यार्थी आहात, म्हणूनच तुम्ही ह्या शेवटपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ बघितली. नक्कीच परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये यश, संपदा आणि तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टीची अपेक्षा आहेत, म्हणजे पोस्ट असेल, यश असेल, संपदा असेल, आरोग्य असेल, या सगळ्या गोष्टी ईश्वर तुम्हाला 100% देईल अशी मी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.